हाय गाईज, आज तुम्ही कसे आहात? मी पण चांगला आहोत. गुड मॉर्निंग. आज आपलं तिकडे ना मॅच चालू आहे. आज मॅच तुम्हाला ती दाखवतोय. चला दाखवायला. बोलला हाय गाईज. आणि आज मी इकडे बघतोय आणि मम्मा माझी बनवते पास्ता बनवण्यासाठी इथे सगळ्यात पहिला मी उकळवून घेतलेले आहेत पास्ता आणि ते मी साईडला काढून ठेवलेले आहे. त्यानंतर इथे मी बटर इथे टाकलेलं आहे. तर इथे बऱ्यापैकी बटर मी टाकलेलं आहे याच्यामध्ये, तुम्ही बघू शकता. आणि हा सतत ढवळत राहायचा आहे पूर्णपणे मेल्ट होईपर्यंत. तोपर्यंत मी साईडला इथे मी तयारी करते आहे. कांदा आणि इथे शिमला मिरची इथे मी कापलेली, तर तीसुद्धा आता मी ह्याच्यामध्ये मी टाकते आहे. तर एकदम बारीक चिरून घेतलेला आहे. कांदा हा मी अर्धाच घेतलेला आहे. तुम्हाला जर जास्त प्रमाणात पाहिजे असेल कांदा तर तो तुम्ही टाकू शकता. त्यानंतर इथे आता मी थोडी शिमला मिरची इथे टाकते आहे. ही अशी कटिंग करून टाकते आहे मी. शिमला मिरची टाकल्याने थोडी जरा टेस्ट जरा चांगली येते पास्ताला, त्यामुळे मी टाकले आहे. आणि आता मी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी पास्ता जो बनवतो तो व्हाईट पास्ता बनवते आहे. आमच्या आयांना खूप आवडतो व्हाईट पास्ता, तर त्याच्यासाठी खास आज बनवते आहे मी. तर हे बघा, आता इथे मी पूर्ण व्यवस्थित इथे मी नरम होईपर्यंत मी इथे गॅसवरती ठेवलं आहे. साधारणतः 5 ते 10 मिनटं इथे मी गॅसवरती तसंच मी ते ढवळत राहिलेले आहे. त्यानंतर हा नरम झाल्यानंतर मी ह्याच्यामध्ये मैदा ॲड केलेला आहे. साधारणतः मोठा 1 स्पून मी घेतलेला आहे. तर तो टाकल्यानंतर पण सुद्धा व्यवस्थित इथे ढवळत राहायचं आहे. नंतर साईडला बघा मी इथे गरम करायला ठेवलेलं आहे. तर यामध्ये मी दूध टाकणार आहे. तर गरमच दूध टाकणार आहे. त्याच्यामुळे कसं एकजीवपणा येतो. त्याच्यामुळे आता बघा मी दूध टाकते आहे ह्याच्यामध्ये. तर साधारणतः 1 कपभर इथे मला दूध लागलेलं आहे. तर इथे बघा मी टाकल्यानंतर इथे व्यवस्थित पटापट मी ढवळत आहे. कारण यासाठी गठ्ठे न होण्यासाठी, कारण सगळ्यात पहिला इथे मैदा टाकला होता आणि मैदा टाकल्यावरती दूध टाकल्यावरती तो कदाचित गठ्ठे होण्याचे चान्सेस जास्त असतात. त्याच्यामुळे इथे हे पटापट ढवळत राहायचं आहे. त्याने असं पातळ होतो. आणि त्याच्यानंतर इथे मी चवीनुसार आता मीठ टाकलेलं आहे. मीठ टाकून झाल्यानंतर एकदा व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे जो पास्ता मी रेडी केलेला होता, जो पाण्यामध्ये मी इथे व्यवस्थित शिजवून घेतलेला होता, तर तो पास्ता मी आता ह्याच्यामध्ये मी ॲड केलेला आहे आणि व्यवस्थित पूर्णपणे एकजीव करते आहे मी ते. आणि प्रॉपरली इथे हा ढवळते आहे मी. ढवळून झाल्यानंतर इथे 5 ते 10 मिनटं पुन्हा एकदा गॅसवर तसंच ठेवायचं आहे आणि मध्ये इथे ढवळत राहायचं आहे. त्यानंतर ह्याच्यामध्ये मी चिली फ्लेक्स आणि ऑरेगॅनो मी ह्याच्यामध्ये टाकणार आहे. त्याने टेस्ट खूप छान लागते. त्याच्यामुळे नक्की ह्याच्यामध्ये हे टाका. आणि तुम्ही कदाचित तुम्हाला जर तसं नाही आवडत असेल तर तुम्ही तुमच्या डिशमध्ये जेव्हा खायला घ्याल तेव्हासुद्धा तुम्ही हे टाकू शकता, तुम्ही चिली फ्लेक्स आणि ऑरेगॅनो. अशा प्रकारे माझा हा व्हाईट पास्ता बनवून झालेला आहे. आता मी आयांना त्या खायला देणार आहे. तो खूप खुश आहे. आज घरामध्ये पास्ता बनणार आहे. तर चला आता मी आयांना आता पास्ता देते आहे. रेडी झालेला आहे माझा. बाय. आणि त्याच्यानंतर पास्ता बनवले, खाल्ले आणि आपण फिरायला आलो गार्डनमध्ये. टाटा दादा, टाटा. आणि त्याच्यानंतर माझी पावभाजी बनवली माझ्या मम्मानी. आता खूप यम्मी होती ती.
आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा. बाय गाईज.